पण आता इतकं सगळं फ्रीमध्ये मिळतंय ना, सो आणि रोज एक गाणं येत आहे आणि ते आपण जसं म्हणलं की रील्सचा जमाना आहे आणि सो ते लोक ते रील्स इतकं बंबाड करतात ना आपल्यावर, त्याच्यामध्ये येणारी 100 चांगली गाणी पडून राहतात. आपण जे बनवतोय ना ते छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. मग तुम्ही मला सांगा, वादळवाटचं आणि आभाळमाळ्याचं टायटल सॉन्ग तुम्ही आता त्याला ओल्ड स्कूल म्हणाल, आजही ऐकताय ना, पण तुम्ही आज गाणं तसं बनवून ऐकवा चॅनलला, ते घेणारच नाही. म्हणजे जर जी माध्यम आहेत ना त्यांनीच तर ठरवलं की आम्ही लोकांना. नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आहे आज एक अत्यंत सुंदर म्युझिक डायरेक्टर जो खूप छान फ्ल्यूट प्लेअर पण आहे आणि इथे एक छान इन्स्ट्रुमेंट दिसतंय त्याचं नाव मला अजून माहिती नाही, ते आपण समजून घेणार आहे आज काय आहे. तर माझ्यासोबत आहे संगीतकार प्रणव हरदास. प्रणव, मला खरं तर तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे की संगीतकार बनणं, कारण हे खूप लोकांचं ड्रीम आहे. कसा पोहोचलास इथपर्यंत, काय जर्नी आहे तुझी, मला सगळं जाणून घ्यायचं बरं. सो याची सुरुवात झाली शाळेपासून. शाळेत गाणी म्हणायला आवडायची, समूहगीताच्या स्पर्धेत भाग घ्यायला आवडायचा, पण एखाद्या कवितेला चाल लावणं म्हणजे संगीतकार असतं हे माहितीच नव्हतं. मला पण नव्हतं माहिती. कवितेला आहे त्या चालीपेक्षा आपण काहीतरी वेगळं करून बघूयात का ह्याची आवड असायची, किंवा काहीतरी नवीन 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 करण्याची आवड होती. पण त्याच्यानंतर घरातल्यांनी तबला शिकायला घातलं, तबला वाजवायला लागलो मी, आणि दिवसभर तिथेच राहावं, शाळेपेक्षा तिथे जीव आपला रमतोय हे कुठेतरी जाणवायला लागलं. परत घरच्यांच्या म्हणण्यानुसार किंवा एक शिक्षण महत्त्वाचं असतं म्हणून 12वी सायन्स केलं, आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की मला आता बस, कारण मला आता मन रमत नाहीये, सो मला माझ्या म्युझिककडेच वळायचं आहे. ओके. सो आपल्या नशिबात असतं तेव्हाच ते मिळतं जसं म्हणतात, तसं त्यांची आणि माझी भेट झाली. आणि माझे गुरु जितेंद्र कुलकर्णी त्यांच्याबरोबर तबला वाजवायला होते, पण ते त्या दिवशी काही कारणामुळे वेळेत पोहोचू शकले नाहीत. म्हणून माझ्या गुरूंनी तिथे विचारलं वर्षाभावेंनी की इथे कोणाला तबला येतो का, तर माझ्या साथीला प्लीज येऊन बसा म्हणून, आणि मी तिथे तबल्याची साथ करायला गेलो. तर तेव्हा मला, आम्ही तिला प्रेमाने वर्षा मावशी असं म्हणतो म्हणून मी मावशी असा उल्लेख करतो. सो तेव्हा मला वर्षा मावशी मला म्हणाली की अरे तू छान वाजवतोस आणि मग तू इथे काय, चल मुंबईला, काहीतरी तुझं त्याच्यात छान करिअर होऊ शकेल. तर मग तिने माझ्या घरातल्यांनाही समजावलं की आपल्याला जसं वाटतं की याच्यात काही होऊ शकणार नाही, किंवा हे फील्ड थोडंसं डायसी आहे किंवा असं, तर असं काही नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी त्याला घेऊन जाते मुंबईला. म्हणून ती मला मुंबईला घेऊन आली आणि मला रुपारेल कॉलेज जे आहे आपलं दादरचं, तिथे कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीच ते फेमस आहे, किंवा बरेचसे आर्टिस्ट त्या कॉलेजचे आहेत. सो मला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिलं आणि सांगितलं की आता तुला मनसोक्त जेवढं म्युझिक करायचं आहे तेवढं कर. सो कॉलेजमध्ये पण म्युझिकचं वातावरण होतं आणि मावशीचे क्लास दादरलाच होते. सो तिथे पण मला लहान मुलांना शिकवणं आणि सतत सांगीतिक वातावरणात राहायला मिळालं बेसिकली. आणि मग प्रवास सुरू झाला. त्यामुळे मला तिथे कमलेश भडकमकरांची भेट झाली. सो संगीत संयोजन म्हणजे काय असतं, म्हणजे आपल्याला वाटतं की गाणं बनणं म्हणजे सगळं फक्त म्युझिक डिरेक्टरच करतो, कारण म्हणजे ऍक्च्युली आधी तर असं असतं की हे गाणं कोणाचं आहे, तर अरिजित सिंगचं आहे, पण त्याच्या मागे एक संगीत दिग्दर्शक पण असतो, त्याच्या मागे जाऊन एक लिरिसिस्ट असतो, त्याच्या मागे जाऊन संगीत संयोजक असतो, किंवा ते गाण्याला रेकॉर्ड करणारा रेकॉर्डिस्ट असतो, मिक्सिंग इंजिनियर असतो. सो खूप गोष्टी एका ह्याच्यात दडलेल्या आहेत हे मला कळलं, आणि ते खूप इंटरेस्टिंग काहीतरी की आता आपल्याला हेच करायचं आहे. सो तिथून मावशीकडून शिकायला मिळालं की कविता कशी असते, ती वाचायची कशी. सो नुसतंच कविता बघितली आणि त्याला चाल लावली असं तर होत नाही. सो ते त्याचं हे काय आहे, वृत्त काय आहे, ते कुठल्या मीटरमध्ये बसतंय, सो ते त्या वातावरणात राहून मला शिकायला मिळालं आणि माझा तो प्रवास सुरू झाला. आणि बासरीबद्दल म्हणालात तर तो खूप ऍक्सिडेंटली आहे, सो त्याची मजा मी सांगेनच. पण ऍक्सिडेंटली कसं, ऍक्सिडेंट म्हणजे सो मी तुम्हाला म्हटलं तसं मला मावशी मुंबईला घेऊन आली तबला वादक म्हणून, तबला वाजवण्यासाठी, आणि मी मीनवाईल गाणं पण शिकत होतो. तर तबला शिकता शिकता माझ्या कॉलेजमध्ये बरेच आर्चिस लेले जे तबला वादक आहेत, त्यांचा मुलगा वेदांत लेले तबल्याला होता. आणि आपण जेव्हा छोट्याशा गावात असतो तेव्हा आपल्याला असं वाटत असं की मला सॉलिड येतं, म्हणजे आता मी मुंबईत जाऊन बघ 8 दिवसात तुम्हाला टीव्हीवर दिसेल.
सो असं काही नसतं. हे छोट्याशा तळ्यातून समुद्रात येऊन पडल्यावर जसं होतं तसं की मी तिथे आल्यावर मला असं होतं की मी बाबा मला तर येऊन 1 वर्ष होत आलो, मला वाजवायलाच नाही मिळत आहे कुठे तबला. सो नक्की काय करायचं. तर माझ्याच कॉलेजचा एक 5 स्टुडंट आहे वरद कठापूरकर म्हणून, प्रसिद्ध बासरी वादक. ओके. सो त्याची माझी भेट झाली का कॉलेजच्या कार्यक्रमादरम्यान. आणि लकीली माझ्या बाबांनी मला जेव्हा मुंबईला सोडलं त्या दिवशी मला एक बासरी घेऊन दिलेली होती. माझ्या घरात बेसिकली संगीताची आवड सगळ्यांना आहे. माझे बाबा हाऊस म्हणून सतार वाजवतात. अच्छा. माझे काका उभी बासरी वाजवतात. सो आवड आहे, त्यामुळे घरात थोडीशी वाद्य आहेत, त्यामुळे वाजवता येत नाहीत पण हात गेलेला आहे त्याच्यावर. सो असा प्रकार होता. सो बाबांनी मला एक बासरी दिलेली आणि ती मी अशीच आपण घरात कसं वाजवून बघतो, काहीतरी एखादी ट्यून त्याच्यावर बसवतो आणि घरात कोणी पाहुणे आले की तेवढंच एक वाजवून दाखवतो. सो अशा पद्धतीने ती माझ्याकडे एक बासरी होती. आणि कॉलेजमध्ये एक आमचा स्वरसाधना नावाचा ग्रुप आहे, खूप फेमस आहे. अजित परब, कमलेश वडकमकर, कौशल नामदार हे सगळे त्या ग्रुपमधून वर आलेले कलाकार आहेत. सो त्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये आभासा नावाचं एक गाणं आहे निलेश मोरेचं. त्या गाण्यात एक बासरीचा पीस आहे. तो मी फक्त एका बासरीवर वाजू शकत होता म्हणून तो बसवून ठेवलेला. आणि त्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून आमचाच 5 स्टुडंट वरद कठापूरकर आलेला होता आणि त्याने तो पीस ऐकला आणि मला म्हणाला की अरे तू चांगली बासरी वाजवू शकतोस. मी म्हणाला अरे नाही रे मी असंच बसवलंय. सो तो म्हणाला की नाही मी तुला सांगतो आहे आपल्याकडे बासरी वाजवणारे कमी आहेत. म्हणजे एक बासरी वादक असून सुद्धा तो मला सांगतोय की तुला मी सांगतो आहे फ्लोटिस्ट कमी आहेत. सो तू बासरी व्यवस्थित शिकायला सुरुवात कर. तू आता एकटा राहतोस इथे, सो तुझ्या अर्निंगच्या दृष्टीने आणि तुला काम पटापट मिळण्याच्या दृष्टीने तुला त्याची मदत होईल. म्हणून त्याने माझ्याकडे त्याच्याजवळ असलेली एक बासरी त्याने मला गिफ्ट दिली. कारण माझ्याकडे खूप साधी बासरी होती. आता त्याच्यात पण आपण रस्त्यावर पण बासरी विकणारा पाहतो आणि तेच म्हणजे आपण काय म्हणतो शोरूम मध्ये सुद्धा, वाद्यांच्या शोरूम मध्ये सुद्धा बासऱ्या असतात. सो हा फरकच मुळात माहिती नव्हता की काय असतो. सो त्याने त्याच्याजवळची एक प्रोफेशनल बासरी मला दिली आणि सांगितलं की मी तुला सांगतो ऐक माझे शब्द तू नोट करून ठेव की तुला याचा फायदा होऊ शकतो. बरं. सो माझा मनापासून त्याला आभार, किंवा मी या पॉडकास्टच्या निमित्ताने त्याचे आभार व्यक्त करेन की त्याच्यामुळे मी बासरी याच्यात आलो. आणि मी डोंबिवलीला अवधूत फडके म्हणून एक बासरी वादक आहे, त्याच्याकडे मी बासरी शिकायला सुरुवात केली प्रॉपर. आणि विजू तांबे, संदीप कुलकर्णी, वरद कठापूरकर यांचं मार्गदर्शन होतंच. कारण क्लासिकल बासरी आणि लाईट गाण्यातली बासरी हा एक अजून वेगळाच प्रकार आहे. कारण क्लासिकल जे बासरी वाजवतात ते 6च्याच बासरीवर सगळे राग वाजवतात, पण लाईट बासरीमध्ये मूर्छना हा प्रकार आहे. म्हणजे गाणं काळी 1 मध्ये चालू असेल तरी माझी बासरी काळी 3ची, पांढरी 3ची असते, किंवा म्हणजे त्याच्या धला सा करून वाजवणं. बीची बासरी घेतली तर त्याच्या रेला सा करून वाजवणं, असे प्रकार आहेत. सो क्लासिकल बासरी या प्रकारापेक्षा मला अजून इंटरेस्टिंग वाटू लागलं की लाईट आहे, हे काहीतरी वेगळं आहे. सो म्हणून मला त्या लोकांच्याकडून मार्गदर्शन मिळालं आणि मी बासरी सुद्धा वाजवायला सुरुवात केली. थोडासा कठीण झालं मला एक गोष्ट की तू आत्ता एक गोष्ट म्हणाला बघ की आपण रस्त्यावर जी बासरी म्हणतो आणि प्रोफेशनल बासरी, आणि खरंच इन्स्ट्रुमेंटच्या दुकानामध्ये पण बासऱ्या, आणि मला माहिती आहे की त्यांची किंमत कुठल्या कुठे असते कधी कधी. काय फरक आहे बरं, म्हणजे खरंच मला जेन्युइनली माहिती नाही आणि मला नाही वाटत की खूप लोकांना पण तो फरक माहिती असेल. काय जेन्युइन फरक आहे या दोघांमध्ये? नाही म्हणजे ज्या तुमच्या प्रोफेशनल बासऱ्या असतात त्या प्रॉपर ट्युनिंग पिचिंग करून बनवलेल्या असतात. म्हणजे तुम्ही बासरी बघाल तर हा जो जिथून आपण फुंक मारतो ते होल आहे, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 आणि इकडे एक 7. अच्छा. हे होल किती मोठं असावं, त्याच्यानंतर 2 होलमध्ये किती अंतर असावं, हे प्रॉपर 440 ट्युनिंग करून बनवलेल्या बासऱ्या असतात. म्हणजे शेवटी लाकूड आहे त्यामुळे त्याचं ट्युनिंग सीझन नुसार खालीवर होतच. अच्छा, असं आहे का? हा, कारण आपला जसा तबला आपण एसीत ठेवला की चढतो, हो हो हो, म्हणजे या पद्धतीने की वातावरणाचा परिणाम लाकूड आहे त्यामुळे त्याच्यावर होतोच. पण हे जे ट्युनिंग आहे हे सा पासून रेचं अंतर, रे पासून गचं अंतर, हे प्रॉपर ट्युनिंगनी बनवलेल्या बासऱ्या असतात. म्हणून त्याला आपण प्रोफेशनल बासऱ्या आणि साध्या आपण रस्त्यावर मिळणाऱ्या बासऱ्या याच्यातला फरक आहे. इंटरेस्टिंग. आणि असं पण बघतो ना आपण की असं ते छोटंसं जरा असं वरती वाजवायला असतात आणि ते उभी वाजवतात, पण असं प्रोफेशनल लोक किंवा ह्याच्या याला बघ असं साईडला आहे, हा काय फरक आहे? सो बेसिकली तुम्ही जी म्हणता त्याला आपण उभी बासरी म्हणतो. अच्छा. ती अशी बासरी असते, त्याला इथे जीभ म्हणजे पॉइंट दिलेला असतो फुंकण्याचा. अच्छा. सो
ही पण काही विशेष टोन गाण्यामध्ये तुम्हाला हवा असेल हा. तर अशा प्रकारच्या बासऱ्या होतात. वा. सो थोडासा हाईज अच्छा. जास्ती आहे त्याच्यात, थोडा टिपेचा अच्छा. सूर आहे आणि बरं. कम्पॅरेटिव्हली आडव्या बासरीपेक्षा ही वाजवायला सोपी आहे, कारण इथे ब्लोसाठी तुम्हाला पॉइंट दिलेलाच आहे हा. आणि हा हलू शकत नाही. म्हणजे काय इथून फुंकलं की तुम्ही बोट न धरता फुंकलं तरी हा आवाज येणारच आहे. Nice. पण आडव्या बासरीचं काय आहे, त्याच्यातून आवाज येण्यासाठीच महिने महिने जातात, ओ. कदाचित वर्षही जातं. बरं. सो हा जर समजा पॉइंट आहे बासरीचा, ही बासरी माझ्याकडून धरताना बाहेर धरली गेली तर हा. चढी वाजली. हा. आता त्याऐवजी थोडी आत आली तर अच्छा. तुम्ही गायकाबरोबर वाजवताना किंवा कीबोर्ड हे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे, सो त्याचं ट्युनिंग हे स्टँडर्ड आहे, ज्याला आपण 440 ट्युनिंग म्हणतो. बरं. सो त्याच्यासोबत तुम्हाला आडवी बासरी वाजवणं खूप अवघड आहे, कारण ते ट्युनिंगला खूप मॅच झालं पाहिजे. हा. तर तो काळी एक मध्ये वाजवतो आणि माझं वाजवताना चुकून असं झालं तर त्याच्या आणि माझ्या ट्युनिंग मध्ये फरक पडू शकतो. हा. अच्छा. सो आडवी बासरी कम्पॅरेटिव्हली अवघड आहे. बाप रे. पण हे बासरीचा तुला संगीत करताना मदत होते का, म्हणजे बासरीच्या? 100% होते की अच्छा. बेसिकली ऍक्च्युली संगीत करताना म्हणण्यापेक्षा संगीत संयोजन करताना त्याचा फायदा होतो. बरं, हा फरक तू सांग पहिल्यांदा. येस. सो बेसिकली संगीत म्हणजे एखादी कविता आल्यानंतर त्याला आपण चाल देणं, हा. ते कंपोज करणं. हा. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे हा. हे शब्द आले. हम्म. शब्दा वाचून कळले सारे, हे त्याचं कंपोजिशन हा. आहे. सो ते संगीतकारांनी केलेलं कंपोजिशन आहे. सो ह्याला म्हणतात संगीत देणं. हा. हे काम मी म्हणजे सामान्य माणसांसाठी सांगायचं तर ह्याला कंपोज करणं म्हणतात, चाल देणं. ह्याला कंपोजर म्हणतात, चाल देणं म्हणतात, संगीतकार म्हणतात किंवा म्युझिक डिरेक्टर म्हणतात. हा. आता हे गातो तो गायक सिंगर. आता ह्याच्या मधला एक दुवा आहे की आपल्याला एखादं गाणं, आता समजा नाच रे मोरा गाणं आहे, हम्म. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच, हम्म. अपसुक डा हा. हे येतच हो, अपसुक. हो, हो. म्हणजे ते नाही आलं तर गाणं मिसिंग आहे असं असं incomplete वाटतं. वाटतं. सो हे जे कंपोज करतो तो संगीत संयोजक. बरं. सो संगीत संयोजकाचं आपल्या संगीतामध्ये अतिशय महत्व आहे, हम्म. जे की आजपर्यंत म्हणजे आत्ता तरी आत्ताच्या काळानुसार किंवा सोशल मीडियाच्या या गोष्टींमुळे पिक्चरच्या शेवटी क्रेडिट्स यायला लागलेत. हो. वादक कोण आहेत हे यायला लागलेत, संगीत संयोजक कोण आहे, प्रोग्रॅमर कोण आहे हे यायला लागले. हो. हो. आधीच्या काळात कोणाची नावच नाही आहेत. हो. त्यामुळे आपण आता क्रेडिटसाठी म्हणतोय, पण त्या लोकांनी काय करून ठेवलंय बघा ना. सिरियसली. म्हणजे ते गाणं कुणी केलंय हेच नाही माहिती आपल्याला. सो ही एक दुःखद बाब आहे. पण संगीत संयोजक हा खूप महत्वाचा रोल आहे ओके. म्युझिकमध्ये. सो कंपोजिशन सुरू झालं, त्याच्या सुरुवातीचा जो पीस येतो गाणं सुरू होण्याच्या आधी, त्याला म्हणतो आपण इंट्रोडक्टरी म्युझिक, गाण्याचं इंट्रोडक्शन. ओके. हे बनवणं, त्याच्यानंतर गाण्याच्या मागे काय वाद्य वाजली पाहिजेत, त्या वाद्यांवर काय वाजलं पाहिजे, म्हणजे वाद्यांचं कंपोजिशन एक वेगळं आहे. सो वाद्यांचं कंपोजिशन करणारा माणूस म्हणजे म्युझिक अरेंजर, संगीत संयोजक. ओके. मुखड्याच्या आणि अंतऱ्याच्या मधलं म्युझिक बनवणं. बरं. किंवा परत मी म्हटलं तसं काय वाद्यांवर काय वाजलं पाहिजे. समजा गिटार प्लेअर आलाय तर त्या गाण्याची हार्मोनी लिहून देणं, कुठली कॉर्ड वाजायला हवी आहे, किंवा एखादा पीस निले अंबरपर सारखा हे काय वाजतंय सो हे सांगणं, किंवा ते कसं वाजायला हवंय हे सांगणं, हे म्युझिक अरेंजरचं काम असतं. ओके. सो म्युझिक अरेंजर होण्यासाठी किंवा म्युझिक अरेंजमेंट करण्यासाठी मल्टिपल वाद्य माहिती असली पाहिजे. आणि फक्त वाद्य माहिती असून उपयोग नाही, तर ती वाद्य कशी वाजतात. अच्छा. आता टंग 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 आपण तोंडातून येतोय, सो हा स्ट्रोकचा पार्ट असेल असं आपण इमॅजिन करतो. टंग 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 ते फ्लूटवर नाही ना छान वाटणार, किंवा ते फ्लूटवर वाजलं तर हे. सो काय वाद्यांवर काय पार्ट छान वाजेल हे वाद्यांचा अभ्यास असल्याशिवाय नाही करता येणार. म्हणजे कदाचित मी म्युझिक अरेंज करताना मला व्हायोलिन कसं वाजतंय हे माहितीये, मी कदाचित ते वाजवून नाही दाखवू शकणार. अच्छा. पण ते कसं वाजतं, ते कुठल्या ऑक्टेव्ह पर्यंत वाजतं, किंवा कशाच्या पुढे व्हायब्रोफोन वाजलाच नाही पाहिजे. म्हणजे आता आजकाल प्रोग्रामिंग हे टेक्निक आले, त्यामुळे आपण ते कीबोर्डवर
वाजवतो सगळं. पण ते वाद्य कसं वाजतं हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो तुम्ही म्हणालात की फ्लूट वाजवण्याचा संगीत देताना काही उपयोग होतो का, तर तो म्युझिकपेक्षा म्युझिक अरेंज करताना म्हणजे संगीत संयोजन करताना मला त्याचा जास्ती फायदा होतो. ओके, मस्त. पण मग आता इतके सगळ्या मला दिसतात बघ ते फ्लूट्स तुझ्या जवळच्या, या प्रत्येक फ्लूटचं काही वेगळं महत्व आहे का, की वेगळ्या सुराला वाजतं असं काही आहे का? येस. सो बेसिकली 12 सुराच्या 12 बासऱ्या असतात. हां. सो त्याच्यात आता मी ही जी म्हणलं तुम्हाला, ही काळी एकची बासरी आहे. काळी एकची काळी बासरी. एकची ओके. आपण त्याला इंग्लिशमध्ये सी शार्प म्हणतो, सी शार्प, मराठीमध्ये काळी एक. हां. सो काळी एकची ही मिडल ऑक्टेव्हची बासरी आहे. म्हणजे हा सा, हे मिडल ऑक्टेव्ह झालं. त्याच्यानंतर हे काळी एकचंच हे काळी एकचंच टिपेची बासरी, छोटी बासरी, म्हणजे त्याला आपण हाय ऑक्टेव्ह म्हणतो. पण तुम्ही जुनी हिंदी गाणी ऐकली असतील तर त्याच्यात टुटी नावाचं जे वाद्य असतं किंवा पिकोलोचं जे पार्ट असतात ते आपण छोट्या बासरीवर वाजवतो. परत सी शार्पचीच ही, म्हणजे ह्या काळी एकच्याच पण बऱ्याच व्हेरिएशन्स असले. हो, वेगळ्या वेगळ्या सप्तकाच्या बासऱ्या आहेत. सो आता ही जितकी मोठी बासरी तितकं त्याचा खर्ज. ही काळी एकचेच 3 प्रकार मी तुम्हाला दाखवले. सो असे सप्तकांचे फरक आहेत, त्यामुळे त्या मल्टिपल ऑक्टेव्हच्या आणि प्रत्येक सुराच्या वेगळ्या वेगळ्या बासऱ्या असतात. मला कोणीतरी सांगितलं होतं बघ, थोडा टँजंट जातो मी, की इन्स्ट्रुमेंटची हिस्ट्री भारताची बघायची असेल तर सगळ्यात पहिलं इन्स्ट्रुमेंट जे सर्वात जास्त प्रचलित सांगितलंय ते बासरी आहे. कारण आपण श्रीकृष्णाच्या हातात बासरी दाखवतो, की बघा देवांनी बासरी वाजवली आहे. बासरीचा स्वर नेहमी असा मेस्मरायझिंग असतं ना. मग आता तू जसं सांगितलं तसं बासरीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते तू वापरतोस. मग हे काय इन्स्ट्रुमेंट आहे जे अर्धी बासरी पण दिसते, अर्धा कीबोर्ड पण दिसतोय? सो हे माझं आवडतं इन्स्ट्रुमेंट आहे. याला आपण पियानिका मेलोडिका म्हणू शकतो. बरं. पियानिका हे तुम्हाला इथे बघाल तर हा कीबोर्ड आहे, म्हणजे पेटीसारखी रचना आहे. बरं. आणि हे माझं आवडतं यासाठी की याला ना सेल लागतात ना इलेक्ट्रिक सप्लाय लागतो. काय आपलं तोंडाने फुंकायचं आहे आणि याच्यावर वाजवायचं आहे. बरं. सो तुम्ही आधीच्या काळात एक अकॉर्डियन नावाचं वाद्य बघितलं असेल. हा, ते अमर अकबर अँथनी. करेक्ट, राज कपूरचं आवडतं वाद्य. ओके. सो त्याला काय असायचं, त्याला भाता असायचा. हो हो हो. आता याच्यामध्ये हा भाता यूज करायचा आहे, आपणच फुंकायचं त्याच्यामध्ये. फुंकायचं आहे आणि बाकी ही संरचना सेम आहे. अच्छा. सो तुम्ही जसं फुंकाल, मी त्याच्यात पण मी कंपन आणू शकतो. तुम्ही ज्या पद्धतीने इकडे कराल ते इकडे उमटतं फक्त, आणि इकडे पेटी वाजवायचे. ओके. सो काय नवीन काळात काही हिंदी गाणे तुम्ही ऐकले, त्याच्यामध्ये पियानिकाचा यूज झाला. सो आजकाल हे वाद्य बऱ्यापैकी वापरलं जात आहे आणि सोपं पण आहे. घेऊन फिरायला कुठे एका बॅगेत तुम्ही टाकलं की ते घेऊन जाऊ शकता. कुठे काय चाल सुचली तिथे पटकन वाजवून बघू शकता. फोन असतात आपल्याकडे, त्याच्यावर रेकॉर्ड करून ठेवू शकता. सो इंटरेस्टिंग वाद्य आहे. खूप मस्त. त्याच्यावरती सांगशील का, तू आता मगाशी म्हणाला तसं काळी 1 काळी 4 हे म्हणजे नक्की काय, कारण याला ह्या बटन्स आवश्यक असतात ना समजून सांगायला. बरोबर. मला सांग, काळी 1 आणि काळी 4 जसं तू आता काळी 1 सांगितलं म्हणजे काय नक्की काय, वरचे काळी 1 खालची काळी 1 हा काय असतं? बरोबर. सो हे पेटीचं सप्तक असतं, 7 सूर म्हणतो आपण. तसं पांढरी 1, पांढरी 2, पांढरी 3, पांढरी 4, पांढरी 5, पांढरी 6 आणि पांढरी 7 ह्याच रिपिटेशन तुम्हाला इथे बघायला. इथून का नाही सुरू केलं? सांगतो ना. आपण इथून पांढरी 1 म्हणलं तर त्याच्या खाली लो ऑक्टेव्ह आहे, त्याच्या खाली लो ऑक्टेव्ह, म्हणजे त्याच्या खाली खर्जातले स्वर आहेत. ओके. म्हणजे आपण गाण्याचा सा म्हणलं तरी सा नी ध खाली पण जातं आणि तितकंच ते वर पण जातं. बरोबर आहे. सो आपण मी सप्तक कशाला काउंट करतो आपण, पांढरी 1, पांढरी 2, पांढरी 3, पांढरी 4, पांढरी 5, पांढरी 6, पांढरी 7 ह्याचंच रिपिटेशन इथे, ह्याचंच रिपिटेशन इथे. जिथे जितक्या ऑक्टेव्हचा
तुम्ही कीबोर्ड घेत जाल तितके ते ऑक्टेव्ह वाढत जातात. ओके. पण सगळे रिपिटेशन 7-7-7 प्रमाणे. आणि तू पांढरी का म्हणाला, कारण ती पांढरी बटन पांढऱ्या कलरची. अच्छा. ओके. पांढऱ्या 7 पट्ट्या असतात, काळ्या 5 पट्ट्या असतात. काळ्या 5 पट्ट्या. तुम्ही काळी 6 कधी ऐकलं नसेल, काळी 7 कधी ऐकलं नसेल. त्याला रिझन आहे. काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4, काळी 5. ओके. परत रिपीट होतंय. ओके. काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4, काळी 5. परत रिपीट होते काळी 1, काळी 2. म्हणजे हे पण काळी एकच म्हणायचं, हे पण काळी एकच म्हणायचं. म्हणजे कोणती पण 2 बटनांमधली जी पहिली बटन आहे ती काळी 1 आहे. हा, म्हणजे 2-3 अशी संरचना आहे ना. आणि पांढऱ्या 7 पट्ट्या आहेत सलग. सो पांढरं पहिलं बटन म्हणून पांढरी 1, काळं पहिलं बटन म्हणून काळी 1. ओके. आणि इंग्लिश मध्ये पण सोपं आहे. CDEFGAB 7 CDEFGAB. सी पेक्षा शार्प, डी पेक्षा फ्लॅट म्हणून सी शार्प किंवा डी फ्लॅट. ओके. डी पेक्षा शार्प, ई पेक्षा फ्लॅट म्हणून डी शार्प किंवा ई फ्लॅट. ई नंतर आला एफ. एफ पेक्षा शार्प, जी पेक्षा फ्लॅट म्हणून एफ शार्प किंवा जी फ्लॅट. ओके. जी पेक्षा शार्प, ए पेक्षा फ्लॅट म्हणून जी शार्प किंवा ए फ्लॅट. आणि हा ए शार्प, ए पेक्षा शार्प आणि बी पेक्षा फ्लॅट. ओके. बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे काहीतरी डेंजर आहे रे, म्हणजे समजणारच नाही. पण तुम्ही म्हणजे आम्ही याला म्युझिकचं व्याकरण म्हणतो. हे समजून घेतलं ना की पुढे सगळं सोपं आहे. कारण आपल्याला ह्याच्या पलीकडे काहीच नाहीये ना म्युझिकमध्ये. हेच 12 स्वर आहेत. अच्छा. सो ह्याच्यातच खेळायचं आहे. सो हे पहिलं व्याकरण समजून घेणं खूप गरजेचं आहे. क्या बात आहे. आता मला तुझी कंपोजिशनची प्रोसेस सांग बरं. तू असं एखादं गाणं आलं तुझ्याकडे, पहिलं तर तू ट्यून बनवतोस की पहिले कविता घेतोस? तुला काय आवडतं? कसं? मला ऍक्च्युली दोन्ही पद्धतीने काम करायला आवडतं. बरं. म्हणजे बरेचदा असं होतं की ते पहिले चाल लावतात, त्याला काय अर्थ नसतो, मग शब्द येतात. असं हे प्रत्येकाची मतं आहेत ही. खरंय. मला शब्दांना चाल लावायला देखील तितकीच मजा येते. बरं. आणि मला पहिले कंपोज करून त्याच्यावर शब्द लिहून घ्यायला देखील तितकीच मजा येते. अच्छा. आणि आपल्याकडे इतके सुंदर गीतकार आहेत की मी आत्ता काम केलेल्यापैकी समृद्धी पांडे असेल, मंदार चोळकर असेल, समीर सामंत असेल, प्राजक्त देशमुख असेल, वैभव जोशी असेल, इतकी प्रतिभा असलेली लोक आहेत की तुम्ही त्यांना ट्यून पाठवलं की त्यांच्याकडून जे शब्द येतात ते तुमच्या विचारांपेक्षा पलीकडचे असतात. आणि ते इतके चपकल बसलेले असतात चालीमध्ये की एक हे किंवा एक हा सुद्धा ऍड करायला लागत नाही. इतके सुंदर गीतकार आहेत आपल्याकडे. आणि सो मला दोन्ही पद्धतीने काम करायला आवडतं. मी सुरुवात केली ती शब्दांना चाल लावायला ऑब्व्हियसली. ओके. मी तुम्हाला म्हटलं तसं मी कलांगणमध्ये म्हणजे वर्षा भावेंकडे लहान मुलांना शिकवायचो. सो तिथे माझ्या सोबतीला माझी एक ताई, माझ्याबरोबर एक ताई शिकवायच्या, त्या म्हणजे श्रिया जोशी. बरं. आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि गीतकार स्पृहा जोशीची ती आई. अच्छा. श्रिया जोशी म्हणून. सो मी आणि ती तिथे लहान मुलांना शिकवायचो. आणि तिच्याकडून मला स्पृहाचा एक चांदण चोरा नावाचा काव्यसंग्रह तिने मला दिलेला की तू चाली करतोयस ना, तर हे स्पृहाने लिह, तुला याच्यातलं काय आवडलं तर कर, किंवा तुला कविता वाचायला सुद्धा आवडतील म्हणून. सो मी त्याच्यातली पहिली म्हणजे त्याच्यातल्या कवितांना चाली लावायला सुरुवात केली आणि माझी प्रोसेस सुरू झाली. सो मी सुरुवात केली तेव्हा मी शब्दांना चाली लावायचो ऑब्व्हियसली. पण आता कधी कधी नाटकाचं असेल किंवा एखादं सिरियलचं असेल आणि मी इन्स्ट्रुमेंट वाजवत असल्यामुळे सुद्धा मला असं होतं कधी कधी की ट्यून पहिले डोक्यात येते. आता आपण पटकन ट्यून डोक्यात येते कधी कधी गाडीवरनं जाताना, खोटं नाही बोलायचं पण आंघोळ करताना, अशा विचित्र सिच्युएशन वेळी आपलं डोकं छान काम करत असतं. आणि त्यावेळी काहीतरी सुचतं. समिती समृद्धीला किंवा बंदरला असं व्हॉइस नोट ऑन करून पाठवून ठेवायचं की तुला कधी सुचेल तेव्हा त्याच्यावर काहीतरी लिहून दे. अशी सुद्धा माझी गाणी झालेली आहेत की टाइमपास मध्ये काहीतरी गुणगुणून पाठवलंय आणि त्याच्यावर गाणं झालं. वा. मग आता जेव्हा गाणं झालं, आता एखादं इंटरेस्टिंग प्रोजेक्ट असेल ना तुझ्याकडे जे म्हणजे तुला असं वाटलं की अरे हे एवढं छान नव्हतं व्हायला पाहिजे, हे तर अचानक इतकं छान झालं, गाणं खूप छान झालं, असा काही तुझा अनुभव आहे का? एक इट्स मज्जा नावाची युट्यूब चॅनल आहे. बरं. इट्स मज्जा नावाची कंपनी आहे ती बेसिकली. सो ते वेब सिरीज बनवतात, गाणी बनवतात. सो आपला कविमित्र श्रीपाद जोशी म्हणून जो आहे, ज्याने जीव लगा किंवा अशी सुंदर सुंदर वाटेवरी मोगरा, सुंदर सुंदर गाणी लिहिली श्रीपाद जोशीने. सो श्रीपाद जोशीची एक गझल होती तुझा किनारा नावाची. ती त्यांनी म्हणजे इट्स मज्जा बरोबर श्रीपादने ऑलरेडी आधी पण काम केलेलं होतं. ओके. सो त्यांनी जस्ट वाचण्यासाठी म्हणून त्यांना तो मेसेज, त्या गझलची मेसेज रूपात त्यांना फॉरवर्ड करून ठेवलेला की काही करता आलं तर करूयात म्हणून. आणि इट्स मज्जाची अंकिता म्हणून तिने मला पाठवली ती की ह्याला तुला काही सुचलं तर बघ म्हणून.
आपल्याला असं असतं की आल्यावर पटकन अरे वा काय आहे वा बघूया म्हणून. आणि मी वाचता 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 मला काहीतरी सुचत होतं आणि ते मी सुचतंय म्हणून तिचीच अंकिताचीच व्हॉइस नोट ऑन केली आणि जे सुचतंय ते गुणगुणत गेलो. सो खोटं नाही, पण मी व्हॉइस नोट ऑन केली आणि एका ह्याच्यात ती अख्खी कविता कंपोज करून मी अंकिताला पाठवलेली होती आणि आल्यानंतरच्या एक 8 ते 10 मिनिटाच्या कालावधीतच. मस्त. सो ते मी तिला पाठवलं आणि मग आपण काय काय आता काय रिप्लाय देते बघूया, काय रिप्लाय देते बघूया म्हणून. सो तिचा मेसेज आला की अरे मस्त वाटतंय, आपण करूया त्याचं काहीतरी, मी सरांशी बोलते म्हणून. आणि आमचाच अजून एक प्रोजेक्ट चालू होता, तेव्हा आमची भेट झाली आणि तेव्हा म्हटलं की काय कसं करायचंय गाणं, तुमच्या डोक्यात काय आहे, कोणाला गायला घ्यायचंय. तर ते मला म्हणाले की आपण अभयला विचारूयात का, अभय जोधपूरला. मी म्हटलं हो चालेल ना, मस्तच राहतो अभय, पण तुमच्या डोक्यात सिच्युएशन काय आहे, तुम्ही याचा व्हिडिओ करणार आहात का किंवा काय. तर ते म्हणाले की हो आमच्या डोक्यात असं आहे की एक 60 वर्षाचा वगैरे कपल आहे, नवरा बायको, आणि तो नवरा त्याच्या बायकोला की तू माझ्या आयुष्यात जी काही मला साथ दिली आहेस अडचणींमध्ये सुद्धा, म्हणजे त्या आशयाची ती कविता होती. तर अशा प्रकारचा मला व्हिडिओ करायचा की तो तिला थँक्यू म्हणतोय त्या गाण्याच्या ह्याच्यात. ओके. की तुम्हाला आजपर्यंत जी साथ दिली त्यासाठी तुला मनापासून थँक्यू. तर मी म्हटलं की मग जर तुम्ही 50-60 वर्षाचा विचार करत असाल ना तर आपण अभयला नको विचारूयात, कारण अभय थोडासा यंग व्हॉइस आहे. सो आपण अजून कोणाचा तरी विचार करूयात का. मी ऑब्व्हियसली म्हटलं सुरेशजी असतील किंवा अजून काहीतरी विचार करूया. तर तुम्हाला माहितीच आहे की आपलं जे पहिलं क्रिएटिव्हिटी असते ते आपण घरात बायकोला किंवा आई वडिलांना ऐकवत असतो. सो मी हे कंपोज करताना माझी बायको माझ्यासोबत होती. तर ती म्हणाली की प्रणव त्यांना एकदा विचारून बघ की हे ना हरिहरन खूप छान गाऊ शकते. म्हटलं अगं तू काय माझं गाणं गातील हरिहरन. तर ती म्हणाली की काय होईल, नाही म्हणतील. बरोबर आहे. आपण बरं त्यांच्यापर्यंत आपण नकोच पोचूयात. पहिले तू त्यांना तरी विचार हिट्स मज्जावाल्यांना की त्यांना चालणार आहे का किंवा ते विचारू शकतील का पुढे. तर मी अंकिताला सहज म्हटलं अंकिता जरा आगाऊ पण आहे, पण तुला हरिहरांना आपण विचारूयात का ग, म्हणजे झालं तर खूप काहीतरी बिग आणि छान होईल. तर ती म्हणाली की हा नॉट बॅड, आपण तू त्यांच्याशी बोलून बघ काय कमर्शियल्स वगैरे वर्क होतात त्याच्यानुसार आपण ठरवूयात म्हणून. आणि मग आम्ही हरिहरनजींच्या असिस्टंटना विचारलं की असं असं आमचं कंपोजिशन आहे आणि तुम्ही गाल का. तर ते म्हणाले की तुम्ही पाठवा, सरांना आवडलं तर आपण पुढच्या गोष्टी बोलूयात म्हणून. आणि मला इथे मुद्दाहून सांगायचे की ही जी पिढी आहे, सुरेशजी असतील हरिहरन असतील, हे इतके पंक्च्युअल लोक आहेत ना की त्यांनी ऐकलं आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मेलवर रिवर्ट केलेलं होतं की येस मला हे आवडलंय आणि मी गाईन म्हणून. सेम असिस्टंटकडून सुद्धा मला फोन आला की सर रेडी आहेत गाण्यासाठी म्हणून. मी म्हटलं बापरे, आत्ता सुद्धा मला सांगताना असं होतं की कारण आपण लहानपणापासून यांना बघत आणि यांची गाणी ऐकत असं हाय राम आहे क्या हुआ असेल, ही गाणी ऐकताना इतकी मागे मोठे डोंगर असताना आपलं कोणाचं तरी हे गाणं का गातील ना असं होतं. सो मी अंकिताला कळवलं की बाई असं असं आहे आणि ते गायला रेडी आहेत. तर एक दिवस मग त्यांच्याकडून पण होकार आला की ठीक आहे त्यांना कळव की आपण करूयात म्हणून. आणि एक दिवस मला त्यांच्या असिस्टंटकडून एक ऑडिओ आला आणि सांगितलं की सर आता स्टुडिओत आलेले आणि त्यांनी रिहर्सल करून रेकॉर्ड करून पाठवले. अरे म्हटलं अरे आपलं अजून पुढे काहीच झालेलं नाही आहे, नहीं लेकिन सर को पसंद आया, उन्होंने गा के भेजा है और बोला है कि अगर इसमें कुछ करेक्शन होगा तो आप एक दिन स्टुडिओ में आए सामने वो करेंगे. म्हटलं क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्हाला सांगतो ते गाणं जे मी ऐकलं ते आपण केलेल्यापेक्षा काहीतरी वेगळंच होतं. ते अनरिलीज्ड आहे ऑब्व्हियसली, काही दिवसात काही महिन्यात ते होईल रिलीज अशी अपेक्षा करूया की लवकरच व्हावं ते गाणं रिलीज. सो तुम्ही म्हणालात तसं हे असं होतं की आपण काहीतरी अनपेक्षितपणे करतो, काही अपेक्षा न करता, आणि असं इतकं छान तो देतो आपल्याला. खूप मस्त आहे, किती छान एक्सपिरियन्स. मलाच गुजबंप आला ऐकून. अरे हरिहरन सर म्हणजे लिजेंड आहे बाबा, लिजेंड. आणि ते खूपच गोड, म्हणजे ते तिथे गातायत आम्ही बराबर काय राहू ना कुछ रहेगा तो पता है, पण काय सांगणार त्यांना असं आहे की कारण आपण एक करतो फ्रेज आणि त्याचे ते 50-100 व्हेरिएशन्स आपल्याला गाऊन दाखवत असतात. तो खूप मजेशीर असते ही प्रोसेस. आणि इन जनरलच म्हणजे फक्त हरिहरनजीच असं नाही, कुठल्याही एखाद्या गायकाला गायिकेला तुम्ही बनवलेलं एखादी गोष्ट ती त्यांच्या आवाजात होतीये हे बघणं खूप इंटरेस्टिंग असतं. फक्त गायकांच्या नाही, आपण बनवलेला एखादा पीस
एखादा वादक जेव्हा वाजवतो, कारण आपण आधीच्या काळात बघितलं तर 60-60, 100-100 वादक असायचे. ती गाणी आजपर्यंत का आहेत तर ते त्यांचा जीव ओतून त्यांनी ती वाजवली आहेत. त्यामुळे सो एक गाणं जेव्हा बनतं तेव्हा ते फक्त माझं राहत नाही, ते त्या वाजवणाऱ्याचं पण होतं, ते त्या गाणाऱ्याचं पण होतं. सो इतके जीव त्याच्यात आलेले असतात, त्यामुळेच ते चांगलं होतं. सो ह्या पॉडकास्टात ह्याने मला हे सांगणं आहे लोकांना की एखादी नवी कलाकृती जेव्हा बनते तेव्हा ती अशीच नाही बनत, त्यासाठी खूप लोकांचे कष्ट, खूप लोकांचे जीव असतात. सो एखाद्या आलेल्या मेसेजला किंवा एखाद्या आलेल्या गाण्याला लाईक आणि डिसलाईक करण्याआधी ते ऐका, तुम्हाला आवडतं का, कारण त्या कलाकाराची कोणत्याही आर्टिस्टची त्याच्यात खूप मेहनत असते. काही याच्यात तर म्हणजे आपण एखादा पिक्चर बघून येतो आणि म्हणतो की अरे काय घाणेरडा पिक्चर बनवलाय, पण त्यासाठी त्याने त्याचं आयुष्य घालवलेलं असतं, त्याची प्रॉपर्टी लावून त्यांनी ते पिक्चर बनवलेले असतात किंवा. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही ती बघा, त्या आर्टची रिस्पेक्ट ठेवा कधी. नाही, अगदी खरं आहे. तू आता जे बोललास ना, मला सेम फीडबॅक अजून एक संगीतकार व्यक्ती आली होती, त्याचं नाव होतं धनश्री गणात्रा देशपांडे. तिचे पण भरपूर छान छान गाणे आहेत, सगळं आहे. तर तिने मला असंच बोलताना सांगितलं की जे 3 मिनिटाचं गाणं तुम्ही ऐकता त्याच्यावरती 30-30 तास लोक बसून अरेंजिंग करत असतात, तर स्टुडिओमध्ये त्यांनी घालवला असतो, कंपोजिंग करत असतात. त्या 3 मिनिटाच्या गाण्यामध्ये सुद्धा आता आजकाल चॅलेंज असं झालं आहे की 10 सेकंदात जर तुम्ही अटेन्शन घेतलं नाही तर लगेच लोक स्क्रॉल करतात, कारण सगळ्यांना ती पॉवर तर मिळालीच आहे ना, स्वाईप. पण त्याच्यामुळे ना मला असं वाटतंय की आर्टिस्टची कलात्मकता कुठेतरी मरत चालली आहे की काय ना असं, कारण आता ते रीलवर आलं म्हणजे चांगलं, हे जे काय व्हायरल समीकरण झालंय ना, ठीक आहे ते चांगलं असेल, पण हे कधीच करून ठेवलंय की पत्की काकांनी, म्हणजे ज्यांनी जिंगल्स केल्यात त्यांनी ते 10 सेकंदाच्या जिंगल्समध्ये, पण ती जिंगल आहे ना, गाणं हे गाणं आहे. सो गाण्याला गाण्याचं स्वरूप असावं असं माझं तरी मत आहे. पण याच्यामुळे काय होत चाललंय की अख्खं गाणं काय आहे हे मॅटरच नाही करत. एक जी ओळ आहे जी रील मध्ये वाजते तेवढी चांगली असेल तरच ते गाणं चांगलं, तर ते हिट आहे, असं झालंय. त्यामुळे दुःखद आहे थोडं, पण ऍक्सेप्ट करायला. मग आपण याच्यावर काय करू शकतो, चल मी पण अख्खं गाणं तसं करू शकतो का, हे मी माझ्यासाठी चॅलेंज म्हणून घेतो. हे आहे म्हणजे तो एक पॉझिटिव्ह वे झाला त्याच गोष्टीला बघायचा, नाही का. पण ऑन द कॉन्ट्ररी तू बघशील तर आता खूप साऱ्या गोष्टी AI थ्रू, खास करून AI थ्रू लिरिक्स लिहिणे, AI थ्रू म्युझिक बनवून घेणे आणि त्याचं सगळं AIचं बॅकग्राऊंड करणे. काय चॅलेंज वाटतं तुला? तुला असं वाटतं की हे खरंच काही सुपरसीड करणार आहे की अर्थ नाही? जो खरा रसिक आहे ना तो याच्या नादालाच कधी लागणार नाही. खरी गोष्ट बोललास तू. किंवा त्याच्यातून काय चांगलं आपण घेऊ शकतो हे आहे. म्हणजे जगात अनेक चांगल्या अनेक वाईट गोष्टी सुरू असतात, ऑफकोर्स, पण जो जेन्युइन माणूस असतो तो त्याच्यातून आपण काय घ्यायचं आणि आपण काय फिल्टर करायचं हे आपण ठरवतो. तसंच आहे AI. हे AIचा आपण काय चांगला वापर करू शकतो हे आपण ठरवावं. आपण ते आपल्यातली जी कला आहे ती AI येऊ नाही तर AIचा बाप येऊ, ते आपल्यापासून कोणी हिरावू शकत नाही. ती तर गोष्ट खरी आहे. सो आपल्याला मरण नाहीये. म्हणजे AI कधीतरी संपेल, आपली कला संपू नाही शकत. नाही, कला तर नाही संपू शकत. आपण जिवंत आहे तोपर्यंत तरी संपू शकत नाही. पण नवीन जनरेशनला आवडणारं म्युझिक किंवा आत्ता मराठीमध्ये व्हायरल होणारं म्युझिक, जो शास्त्रीय कलाकार आहे तो फ्रस्ट्रेट होतो असं मला खूपदा दिसलंय की अरे हे व्हायरल होत आहे, हे लोकांना आवडतंय आणि जे ऍक्च्युअल आहे ते मागे पडतंय. त्यांनी खरंच फ्रस्ट्रेशन येत आहे का? म्हणजे असं वाटतं तुझं कौतुक? म्हणजे असं वाटणं किंवा येणं साहजिक आहे, पण मला असं वाटतं की ते येऊन देऊ नये. कारण आपण एखाद्या पार्टीला जातो किंवा एखाद्या लग्नात नाचतो, ते गाणं तेवढ्यापुरतं असतं. हो. आपण घरात जेव्हा येतो तेव्हा गुणी बाळा असा निज माझ्या नंदराला सुंदर ते गाणं, म्हणजे आपल्या शांततेसाठी जे आपण म्युझिक ऐकतो त्याला पर्यायच नाही आहे ना. त्याला काय पर्याय नाही. आणि ती आपली एक पर्सनल चॉईस पण असते जे आपण मेंटेन करतो. म्हणजे इंस्टाग्रामवरती जे व्हायरल होतं ते होतंय, ते होतं. आता तुम्ही बघाल तर 1 महिना एक रील चालली, गाणं गेलं, कधी आलं कधी गेलं माहिती पण नाही. पण जे खरंच चांगलं आहे, ज्याच्यामुळे हे शांत होतं त्याला काय पर्याय नाहीये. म्हणून तर आपण आज पण शिवकल्याण राजा ऐकतो ना. कधी पण
अभंग तुकाचे ऐकतो, सुन्या सुन्या ऐकतो, या चिमण्यांना ऐकतो, नाही तर मग ती कधीच मिळली असती गाणी. पण ती, माझं तर असं म्हणणं आहे की किशोर, रफी, LP, मदन मोहन, RD, SD, जयदेव, खळेकाका, बाबूजी, हृदयनाथ मंगेशकर, माझी मुलं, माझ्या मुलांची मुलं, मुलांची मुलं आली तरी कार्यक्रमात हीच गाणी होणार आहेत. खरी गोष्ट आहे. मग आपण याच्यातून पॉझिटिव्हली काय घ्यायचं या सगळ्या वातावरणामुळे, या वातावरणामध्ये, की मी आत्ता असं गाणं बनवून ठेवतो की कदाचित ते 50-100 वर्षांनी चालेल. तर आपण छान बनवायचं आणि सोडून द्यायचं. त्याला किती लाईक आले, किती हे आले, विचार नाही करायचा. गाणं किती व्हायरल किंवा गाणं किती ऐकलं जातं रिलीज झाल्यानंतर पेक्षा त्याची शेल्फ लाईफ किती आहे. बरोबर. की मी 4 वर्षानंतर जेव्हा हे गाणं ऐकेल तेव्हा पण मला तेवढाच आतून आनंद झाला, आणि 40 वर्षानंतर पण झाला, आणि कोणत्या नवीन पिढीला पण झाला. तर तुम्ही एक अमर गाणं केलेलं आहे. बरोबर. जर ते शेल्फ लाईफच म्हणजे थिएटरच्या बाहेर निघाल्यानंतर गाणं आठवलं नाहीच तर मग तुम्ही पण मला असं वाटतं की आपण आता म्हणतोय की एखाद्या गाण्याचं लाईफ कमी आहे किंवा जास्ती आहे. माझा तर वेगळाच मुद्दा आहे की मला असं वाटतं की आपण जे बनवतोय ना ते छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. ही पण एक कंप्लेंट आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, आम्ही सध्या एक जीवलगा नावाचा कार्यक्रम करतोय. त्याच्यामध्ये शशांक केतकर आहे, बरं, ऋषिकेश रानडे आहे गायला, मिहीर आहे. सो त्याच्यामध्ये आम्ही काय केलंय, शशांक केतकर एक गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीनुरूप आम्ही गाणी मध्ये मध्ये घातली आहेत. म्हणजे गाण्याच्या कार्यक्रमात कसं निवेदन झालं की गाणं येतं अशा पद्धतीने नाही येते. त्या गोष्टीमागे आमचं लाईव्ह बॅकग्राऊंड पण चालू आहे. काही थीम्स येत आहेत, जात आहेत, सिच्युएशननुसार इन आउट होतं. म्हणजे पिक्चरमध्ये कसं असतं त्या पद्धतीने, आणि निवेदन, आणि मग संपलं की गाणं सुरू होतं, एकही सेकंदाचा पॉज न जाता. सो त्याच्यामध्ये आम्ही काय केलंय, त्याच्यामध्ये तोच चंद्रमा नभातं गाणं आहे, पहिलीच भेट झाली गाणं आहे, का रे दुरावा गाणी आहेत. पण त्याच्याच बरोबर कांदे पोहे पण आहे, त्याच्याच बरोबर परी म्हणू की सुंदरा पण आहे. सो ह्या गाण्यांचा आणि ह्या गाण्यांचा साऊंड मॅच होण्यासाठी आम्ही ती काही गाणी रिअरेंज केली आहेत. बरं, कंपोजिशन सेम आहे, त्याच्या मागे जी अरेंजमेंट आहे ती आम्ही बदलली आहे. सो ते करताना आम्हाला एक भीती होती की जनरली थिएटरमध्ये येऊन तिकीट काढून जी लोक शो बघतात त्यांचे एक एज 40च्या वरचा क्राऊड आहे. कारण आपण असं बघत नाही की पटकन 15-16 वर्षाचा मुलगा कार्यक्रमाला आलाय, क्वचित. पण आनंदच आहे त्यांनी यावंच. पण जनरली आपण जर असं बघायला गेलं मोठी तर 40च्या वरचा क्राऊड कार्यक्रमांना जास्ती असतो. तर आम्ही अशी भीती होती की लोकांना आवडेल का, कारण आपण कशाला ओरिजिनल गाण्यांची छेड काढावी. पण ते करताना हाही विचार होता की त्याचा जो गाभा आहे त्याला कुठेच धक्का लावून नाही द्यायचा, त्याची ब्युटी अजून कशी वाढेल आणि त्या आपल्या कार्यक्रमाच्या साऊंडच्या दृष्टीने कसा मॅच होईल असा तो आपण साऊंड क्रिएट करूया. आणि आम्ही ती प्रेझेंट केली. पहिलाच कार्यक्रम त्यातला पुण्यात होता, म्हणजे अजून भीती, कारण पुण्यातले सगळे चोखंद एकदमच. आणि पहिला यशवंतला प्रयोग. सो आम्हाला अशी भीती होती की होईल ना. सो आम्ही करून बघितला तो प्रयोग. आणि आम्ही मुद्दाहून, मी शो संपल्यावर विचारलं की तुम्ही तिकीट काढून आलात, सो तुम्हाला जितकं चांगलं म्हणायचा अधिकार आहे तितकंच आम्हाला वाईट म्हणण्याचा अधिकार आहे. वाईट म्हणणार असाल, बाहेर जाऊन म्हणणार असाल, त्यापेक्षा आम्हालाच सांगा की ते घाणेरड आहे. तर काय होतं, आम्ही सुधारू शकतो. प्रयोग क्रमांक 2ला आम्ही ते बदलेन ना. सो आम्हाला सांगितलं की खूप छान आहे. मग हेच लोक आहेत जे ऐकतायत नवीन पण आणि आवडलंय पण म्हणतायत. मग मी कदाचित आपण आजकाल घेतच नाही नवीन गाणी कार्यक्रमांमधून, किंवा ती आधी कशी आपण कॅसेट यायची वाट बघायचो, दुकानदाराला सांगून ठेवायचं या आयुष्यावर बोलू, काही आलं की मला सांगा, मला ती कॅसेट हवी आहे. पण आता इतकं सगळं फ्रीमध्ये मिळतंय ना. सो आणि रोज एक गाणं येत आहे, आणि ते आपण जसं म्हणलं की रील्सचा जमाना आहे. आणि सो ते लोक ते रील्स इतकं बंबाड करतात ना आपल्यावर, त्याच्यामध्ये येणारी 100 चांगली गाणी पडून राहतात. म्हणजे मी नाही म्हणत आहे की मी चांगली गाणी करतोय, माझ्यासारखे अनेक संगीतकार, अनेक संगीत संयोजक, माझ्यापेक्षा 40-50 वर्षांनी मोठे असणारे असतील किंवा माझ्याहून लहान असणारे 15-20 वर्षांनी लहान असणारे असतील, हे जे काही क्रिएटिव्हिटी करतायत किंवा जे बनवतायत ते लोकांपर्यंत छान पद्धतीने पोहोचत नाहीये. आधी कसं आभाळ माया वादळवाट आपल्याला का आवडायचं, कारण ते खरंच छान होतं. लोक ती वेळ झाली की चॅनल समोर येऊन बसायचे. मग तुम्ही मला सांगा, वादळवाटचं आणि आभाळ मायाचं टायटल सॉन्ग तुम्ही आता त्याला ओल्ड स्कूल म्हणाल, आजही ऐकताय ना. पण तुम्ही आज गाणं तसं बनवून ऐकवा,
चॅनलना, ते घेणार नाही. घेणारच नाही. म्हणजे जर जी माध्यम आहेत ना त्यांनीच तर ठरवलं की आम्ही लोकांना चांगलंच देणार आहे, म्हणजे एक चॅनल नाही म्हणत आहे मी, सगळ्या चॅनलनी ठरवलं ना की आम्ही कंटेंट चांगलाच पोहोचवणार आहे, कारण तेच पोहोचवू शकतात, तेच सांगू शकतात, तेच दाखवणार आहे, ते आपण बघणार आहे. सो त्यांनी जर ठरवून चांगलं पोहोचवलं ना तर 100% तो काळ परत येईल. पण आता ज्याची त्याची चॉईस आहे ती की मला चालणारच चालवायचं आहे की मला खरं चांगलं पोहोचवायचं. हे भांडण कधी न संपणार आहे. So आपण त्याच्या नादाला न लागता आपण चांगलं बनवत राहणं हे आपलं काम आहे. ते कोणी घेऊ दे नाही घेऊ दे. मराठी इंडस्ट्रीमध्ये ना एक नवीन संगीतकार म्हणून लॉन्च होणं आणि नवीन संगीतकार म्हणून प्रोड्युसर्सपर्यंत आपलं काम पोहोचवणं, याला एक स्वतःचा एक स्ट्रगल आहे. मला ते तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की तू काही प्रयत्न असा करतोयस, तुला काही अडचणी येत आहेत आणि येत आहेत तर ते कसं सॉल्व्ह करतोयस ह्या सगळ्या गोष्टी. हाऊ आर यू मॅनेजिंग दिस? अडचणी येतातच आहेत आणि त्या चालूच राहणार, त्या संपणाऱ्या नाहीये. सो बेसिकली अडचण म्हणजे एखाद्या नवीन संगीतकारासमोर ही असते की मी काय करू शकतो, मी रोज नवीन नवीन काहीतरी बनवू शकतो, पण ते विकायला मला येत नाही. सो ते विकणं हा मोठा टास्क आहे. पण विकणं हा पण नंतरचा टास्क आहे. पहिलं बनवणंच हा टास्क आहे. कसा, मी चाल माझ्या फोनमध्ये बनवून ठेवली, पण ती मला कोणाला मला समजा तुम्हाला ऐकवायचे की तुम्ही हे घ्याल का, तर तुम्ही मला काय सांगाल की हे मी असं नाही, मला ते कसं होणार आहे ते करून ऐका, स्क्रॅच करून ऐका, चालेल. आता माझ्या केसमध्ये काय आहे, मी कंपोज करतो, मी अरेंजमेंट पण करतो, त्यामुळे मी माझ्या घरी सेटअप आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी जेव्हा गाणं कंपोज करत होतो तेव्हा हा टास्क माझ्या समोर पण होता. सो काय हा टास्क की मी ते गाण्याचा ट्रॅक कसा बनवू, कारण मला ते येत नाही ना, त्यासाठी मी शिकलो होते मुद्दामून. पण नवीन संगीतकारांसमोर काय प्रॉब्लेम तर हा की मला एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या प्रोड्युसरला ते कसं होणार आहे हे ऐकवण्यासाठी मला त्याचा ट्रॅक बनवायचा आहे. म्हणजे मला कुठल्या तरी अरेंजरकडे जायला पाहिजे. सगळे अरेंजर तर माझे मित्र नसतील, बरोबर आहे. म्हणजे सुरुवात इथूनच झाली की मी एका अरेंजरकडे जाणार आणि म्हणणार की दादा मी असं गाणं केलंय, सो मला त्याचा ट्रॅक बनवायला तुम्ही मदत कराल का. तो म्हणेल ओके करतो, माझे 20,000 रुपये होतील उदाहरणार्थ. अरे तो पोरगा गाणंच कसं करू हे म्हणजे त्यात इथून सुरुवात आहे, तर तो त्याला कुठून देईल. समजा त्याने दिले, त्याने उभं केलं, मग मी म्हणलं तसं की एखादा माणूस आपल्या आयुष्यभर कमवलेले पैसे सुद्धा लावतो एखाद्या कलेमागे. सो त्याने लावले पैसे आणि त्याने एखादं गाणं केलं. आता मी उद्या ऐकवायला गेलो तर जे कंपनीत बसलेले लोक आहेत, मला माहिती नाही की किती ते म्युझिक कळणारे असतील न कळणारे असतील, ऑब्विसली असतील पण कळणारे किंवा नसतील, पण त्यांच्याकडून असं की हा ये थोडा इसमें ये चेंज करके लाव, वो गाने वाला कौन है तो उसके आवाज में रेकॉर्ड करके लाव. अरे मी त्याचसाठी तुझ्याकडे आलोय ना मित्रा, की मला समजा उद्या कोणाकडून गाऊन घ्यायचंय स्वप्नील बांदोडकर कडून, तर मला त्याला द्यायसाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत ना, नाहीतर मी तुझ्याकडे आलोच नसतो. सो सुरुवातच इथून होते की मी एखादं गाणं बनवण्यासाठी जो मला सुरुवातीचा खर्च लागतोय. आता समजा तुमची कंपनी आणि तुम्ही मला म्हणालात की ओके मी हे गाणं घेतो आणि मी तुला शेअर सिस्टीम देतो 70-30, की त्याला व्ह्यूज येतील त्याच्यावर मी 30% ठेवेन आणि तुला 70% देईन. ओके मान्य केलं, पण ते येतील तेव्हा येतील, तोवर काय मला आत्ता गाणं बनवण्यासाठी पैसे कुठून आणू मी. बरोबर आहे. मग त्याच्यात काय होतं, मग तो कलाकार बिचारा काहीतरी एखादी नोकरी शोधतो किंवा मग एखाद्या शाळेत म्युझिक टीचरचा जॉब करतो. हे मी केलेलं आहे म्हणून मी सांगतो, मी एका शाळेत माझं कॉलेज संपल्या मी एका शाळेत नोकरी करायचो. बरं. त्याच्यानंतर मी NCPA म्हणून जे आहे नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, तिथे काही अशा शाळा होत्या त्यांच्या टायअपमध्ये की गरीब मुलांच्या शाळा किंवा काही मेंटली चॅलेंज मुलांच्या शाळा, हँडिकॅप मुलांच्या शाळा, तिथे जाऊन आम्ही गाणं शिकवायचो त्यांना. सो हे कशासाठी, तर त्याच्यातून काहीतरी आपल्याला पैसे मिळतील, त्याच्यातून आपण थोडे बाजूला काढून ठेवू आणि मग पहिले गाणं करू. सो अशी आम्ही गाणी केली पण मी सुरुवातीला भरपूर. पण त्याच्यानंतर एका लेवलला मला असं वाटलं की अरे अजून किती मी खिशातून पैसे घालून गाणी करू. म्हणजे मान्य आहे की वाईट काही नाही, माझ्यासाठी ती बनतायत गाणी किंवा ती लाईफ टाईम राहणार पण आहेत, पण मला ज्या क्वालिटीची करायची आहेत, म्हणजे मी एखाद्या मित्राकडनंच गाऊन घेतलं, एका मित्राला घरात आम्ही 4 गाद्या लावल्या आणि त्याच्यात मध्ये बसून तबला वाजव म्हणून सांगितलं, घरातच रेकॉर्ड केला. पण तो जो रिझल्ट स्टुडिओत यायला हवाय, आपल्या प्रत्येकाला ड्रीम असतं ना
की मला पण यशराजला जाऊन गाणं रेकॉर्ड करायचं आहे, मला पण साऊंड आयडियाजला जाऊन किंवा डॉनला जाऊन गाणं रेकॉर्ड करायचं आहे, मग ते कधी पूर्ण होणार? सो त्यासाठी कंपन्यांची मदत लागते आपल्याला किंवा निर्मात्याची बेसिकली मदत लागते. सो गाण्याची निर्मिती हाच मोठा टास्क आहे. त्याच्यावर काय ते आपल्याला सोल्युशन काढावं लागेल. सो माझं नवीन संगीतकारांना असं सांगणं आहे की तुम्ही टेक्नोसावी पण व्हा, थोडं तुम्ही पण प्रोग्रामिंग शिका, तुम्ही पण थोडी वाद्य शिका, सो अरेंजमेंट शिका आणि तुमचे एक बेसिक ट्रॅक बनवा ऐकवण्यापुरते. तू एक शब्द वापरतोय जो नवीन संगीतकारांना कदाचित माहिती नसेल, तो ट्रॅक. गाण्याचा ट्रॅक बनवणं म्हणजे काय? मी म्हटलं तसं की आपली जी फाईल तयार होते MP3 वेव्ह, दॅट इज ट्रॅक. म्हणजे ते फायनल व्हर्जन झालं गाण्याचं. गाण्याचं फायनल व्हर्जन, फक्त त्या ओरिजिनल सिंगर नाही असं का? त्याला डमी ट्रॅक म्हणतो, त्याला आपण क्यू ट्रॅक म्हणतो. क्यू ट्रॅक म्हणतो. बेसिकली ट्रॅक म्हणजे काय, मला जसं गाणं होणार आहे तसं बनवणं आणि ऐकवणं समोरच्या. बरं. सो तो गाण्याचा ट्रॅक की क्यू ट्रॅक. गाण्याच्या पूर्ण बनण्याच्या प्रोसेसमध्ये कुठे आलं? म्हणजे तुझ्याकडे ट्यून आहे, तुझ्याकडे शब्द आहेत, हा, आता हे घेऊन मी स्टुडिओत गेलो. तू स्टुडिओत गेलास? मी पहिला व्हॉइस रेकॉर्ड केला, स्क्रॅच व्हॉइस क्लिकवर. ओके. टाक टिक 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 आपल्या गाण्याचं टाइम सिग्नेचर असेल, त्या क्लिकवर गाणं रेकॉर्ड केलं. त्याच्यानंतर अरेंजरनी येऊन त्याच्यात प्रोग्रामिंग केलं, म्हणजे त्याच्यात गोष्टी भरल्या, वादकांना बोलवून त्या भरल्या आणि जे फायनल 100 ट्रॅक्स बनलेत त्याचं एक फायनल फाईल तयार होणं, तो म्हणजे तुमच्या गाण्याचा ट्रॅक. ओके. जर त्या गाण्यात डमी व्हॉइस असेल तर दॅट इज डमी किंवा क्यू ट्रॅक म्हणतो आपण त्याला, किंवा स्क्रॅच. ओके. आणि त्याच्यात जेव्हा त्याच्यात फायनल गायक येतो किंवा त्याच गायकाला तुम्ही फायनल म्हणून ते पुढे प्रोसीड केलं तर फायनल ट्रॅक. अच्छा, तो फायनल ट्रॅक, फायनल गाणं, त्याच्यामध्ये सिंगर पण फायनल आहे आणि म्युझिक सगळं मिक्स मास्टर झालेला ट्रॅक. मिक्स मास्टर झालेला, मिक्स आणि मास्टर. मिक्सिंग मास्टरिंग म्हणजे काय, बेसिकली आपण जे गाण्यामध्ये मल्टिपल सतार केली आहे, तबला केलाय, फ्लूट केली आहे, व्हायब्रोफोन केलेत, पॅड्स केलेत, पियानो केलाय, ह्याला एक प्रत्येकाला त्याची लेवलिंग करून त्याची एक फाईल छापणं, म्हणजे फाईल एक्सपोर्ट करणं, म्हणजे त्या गाण्याचं मिक्सिंग करणं. ओके. आणि तो मिक्स केलेला ट्रॅक गाडीत, रेडिओवर, टेपमध्ये, हेडफोनवर, वॉकमनवर किंवा डॉल्बी सिस्टीमवर सगळा एक पद्धतीने ऐकू येण्यासाठीचे त्याचे पॅरामीटर्स घालून त्याला परत प्रोसेस करणं, दॅट इज मास्टरिंग. हे कुठे शिकतात सगळं? तुम्हाला साऊंड इंजिनिअरिंगची कॉलेजेस आहेत. अच्छा. व्हेरियस कॉलेजेस आहेत. आता आपल्या प्रेक्षकांमध्ये जे नवीन संगीतकार होणार आहेत, ज्यांना चाल लावता येते, त्यांना या सगळ्यांचं नॉलेज घेणं अत्यंत आवश्यक आहे की बेसिक मध्ये पण चालेल? नाही, हे सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह आहे. कोणी संगीतकार असा असेल की मला त्यात काय पडायचं नाहीये, मला फक्त गाणं कंपोज करायचंय, तेवढंच मला येतं, तेवढंच मी करेन. पण मी मगाशी म्हणलं तसं की हे टास्क तुमच्या समोर येणार आहेत, सो त्याला फेस करण्यासाठी तुम्ही भरपूर गोष्टी शिकून ठेवा. त्याचा तोटा नाही होणार, त्याचा फायदाच होईल. म्हणजे भले मी माझं गाणं मिक्स नाही करत, पण मला मिक्स करून आल्यानंतर की हा याच्यात काय कमी वाटतंय, काय जास्ती वाटतंय, किंवा ते सांगण्यासाठी तरी मला त्याचा अभ्यास असावा म्हणून. खरी गोष्ट आहे. म्हणजे कारण मला मोटिवेट पण करायचं आहे, पण इतक्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर लोक घाबरून पण जाऊ नये. नाही, अजिबात घाबरून जाऊ नका. सिम्पल आहे की तुम्ही मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर इतक्या सुया, इतके स्टेथोस्कोप, इतकी मोठी मशिनरी बघून घाबरून गेलात तर डॉक्टरच होणार नाही. पहिल्याच दिवशी चिरायला लावत नाही. म्युझिकमध्ये राहायचं असेल तर मी म्हणजे शक्य तिकडं, आता शाळा लेवलला कॉम्पिटिशन्स असतात, तिकडे जज म्हणून बोलवतात, किंवा अशा ठिकाणी मी मुद्दाहून सांगतो की मला तुम्ही सांगा, मी शाळेत असताना बी च्या ऐवजी डी काढला आणि बाबा लिहायला सांगितलं तर डाडा लिहिलं तर मला पास करतील का? नाही, मला नापास करतील. सो तुम्ही शाळेतून 10वी पास होण्यासाठी पॅरामीटर्स आहेत. तुम्हाला सर्टिफिकेट लागतं, तुम्हाला ते यायला लागतं, तरच तुम्ही पास होता. सो म्युझिकमध्ये तुम्हाला काय करायचं असेल ना, तर ते पॅरामीटर्स तुम्हाला घालून घ्या. कोणी घातलेले नाहीये. इंटरेस्टिंग. पण मला असं वाटतं की मला जर त्या नदीत आयुष्यभर राहायचं आहे ना, तर मला त्या नदीत कुठे बोरं आहे, कुठे मासे आहे ते माहिती असलं पाहिजे. वा. तरच मी त्या नदीत आरामात विहार करू शकेन, नाहीतर नाही करू शकणार. नाहीतर मी 2 दिवस करेन, मी गुदमरेन आणि बाहेर येईन. सो म्हणजे परत हेच की ज्याला आयुष्यभर राहायचं आहे ना त्याच्यात, त्याने त्याचा अभ्यास करून राहावं, नाहीतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे मी जे माझ्या गुरूंकडून
शिकलोय किंवा मला जे त्यांनी शिकवलंय हे मी म्हणजे ते अनुभव फक्त सांगतोय. आमचे एक ज्येष्ठ संगीत संयोजक आहेत आप्पा वडावकर म्हणून. आप्पा वडावकर आपल्याला सगळ्यांना माहितीच असतील. सो आप्पा नेहमी सांगतात की मी एक गाणं संपून घरी आलो की मी केलंय ते हे विसरून जातो. म्हणूनच ते आप्पा आहेत. कमलेश दादा असेल, मिथिलेश दादा असतील. सो ही लोक म्हणून ग्रेट आहेत की म्हणून ते प्रत्येक वेळेला येणारं प्रोजेक्ट पहिलं प्रोजेक्ट आहे समजूनच करतात. मग त्याच्यातून मला किती मिळणार आहेत आणि मी बजेट की हिसाबचे काम करतो असं जर त्यांनी केलं असतं तर कदाचित आज आपण घरात बसून भोगलेचे दुःख त्याला सुख म्हणावे लागले ऐकलंच नसतं. आप्पांनी केलेलं गारवा ऐकलंच नसतं. म्हणून त्या लाईफ टाईम राहणारी गाणी आहेत ती, कारण त्यांनी ती जीव ओतून केली. आणि मी तुला खूप खूप फर्म सांगू शकतो की इव्हन आपल्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा 90% लोक जर असे असतील त्यांना हे माहिती नाही आहे की याचं संयोजन आप्पांनी केलेलं आहे. हे माहिती होणंच आवश्यक आहे. मी तेच तुम्हाला सांगतोय. आप्पा असतील, शामराव कांबळे असतील, अनिल मोहिले असतील, ह्या लोकांनी जेव्हा कामं केलीत, बरं त्यांनी कामं केली आहेत असं म्हणू शकतो आपण. आणि ती इतकी केली आहेत ना की त्यावेळी काय रेकॉर्ड नाहीये, कोणाचं कुठे नाव नाहीये, डेटाबेसेस नाही आहेत. किंवा अजून एक आपल्याकडे जे संगीतकार आहेत ते कधी नावं घेत नाहीत या लोकांची. आता मी कंपोज पण करतो, मी अरेंज पण करतो, म्हणून कदाचित मला ते दुःख माहिती असेल. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी त्यातल्या वादकांची त्या गाण्याच्या अरेंजरशी क्रेडिट्स हे खूप महत्वाचं आहे आयुष्यात. कारण मी जाईन, तुम्ही जाईन, पण हे गाणं कोणी केलंय माझं नाव असेल तर ते फक्त राहील. नाहीतर पुढच्या पिढीला माहितीच नसेल की हे तुम्ही केलंय. खरंय. सो या लोकांनी इतकं काम करून ठेवलंय की आपण त्याच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जर माहिती असेल की असा बेभाना वारा, जितकं कंपोजिशनला महत्व आहे तितकं डर हे अनिल मोहिलेंनी केलंय ना, म्हणून ते आहे. बरं, आज आपण अनिल मोहिलेंना मराठी गाण्यांसाठी ओळखतो, पण एस डी बर्मनकडे सुद्धा अनिल मोहिलेंनी किती काम केले, किती हिंदी गाणी केली आहेत. मला हे नव्हतं माहिती. तेरे मेरे मिलन की रे ना अनिल मोहिलेंनी केलेली अरेंजमेंट आहे. क्या बात आहे. सो व्हॉट एव्हर द रिझन माहिती नाही आहेत अरेंजर लोकांना. आणि तोच माझा मुद्दा आहे. हा पॉडकास्ट काढायचा ऍक्च्युली मुद्दा तोच आहे की हे सगळे लोक समोर आले पाहिजे. यांचा पण प्रवास आहे. करेक्ट. तो प्रवास आपल्याला लोकांसमोर आणायचा की बघा याला किती मेहनत लागते आणि मग ते तुमच्या समोर येतं. बघा ना, सोपं उदाहरण, आपण डिपांग हे गाणं ऐकतो. हे गाणं कोणाचं आहे? सलील कुलकर्णी. आता नॉन म्युझिकल लोक तुम्हाला काय सांगतील? अवधूत गुप्तेचे. मग म्युझिकल लोक थोडी असणारी काय सांगतील? हे सलील कुलकर्णीचं गाणं. कारण सलील कुलकर्णीने कंपोज केलं हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नसेल, जे दुःखद आहे खूप. तर ते सलील दादाचं कंपोजिशन आहे. बरं, हे गाणं सुरू होताना हे चालू झाल्याशिवाय ते गाणंच कळत नाही ना. पण हे केलंय मिथिलेश पाटणकरनी, हेच माहिती नाही. रात्री अर्ध्या रात्री सारखं कंपोजिशन आहे. त्याच्या अरेंजमेंटसाठी फेमस आहेत ना. काही काही गाणी अशी असतात की पीसमुळे लक्षात राहतात आपल्याला. सो अरेंजर्सना खूप महत्व आहे. आणि तेवढं आपण महत्व देत नाहीये असं मला अजूनही वाटतं. हो, नाही, द्यायला पाहिजे ना. खरी गोष्ट आहे. आणि ते जे इन्स्ट्रुमेंटल्स आहे बाजूला ते सगळे किती इम्पॉर्टंट आहे ते सगळं. म्हणजे छोट्या छोट्या गाण्यांमध्ये इतके चांगले चांगले जे पीसेस वाजले असतात. आज असं नाही आहे की म्हणजे खरं सांगायचं तर साधा मेट्रोनॉम, अगदी साधा टिक 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 चालू मध्ये त्रिताल वाजवायला जमत नाहीये. कारण मग तो हलतो समेला. म्हणजे हे जर तुम्हाला कळत नसेल तर आपण एक अजून पॉडकास्ट करणार आहे. एक उत्तम तबला वादक आपल्यासोबत येणार आहे, त्यातनं शिका की तबला कसा वाजतो आणि तो मेट्रोनॉमवरती वाजायला किती कठीण असतो. इतकी छोटी गोष्ट पण नाही माहिती आहे, नाही कळत आहे, त्यातली मेहनत कळत नाही आहे, दिसत नाही आहे, ती आपण समोर आणू. पण तुझी ही खरी पहिली मेहनत कधी आली रे समोर? तुझं पहिलं गाणं कुठलं सांग बरं. माझं पहिलं रिलीज आहे बरं. माझं पहिलं गाणं नमन तुला प्रथमेशा म्हणून एक नांदी केलेली मी. बरं. कॉलेजमध्ये असताना, रुपाल कॉलेजमध्ये असताना परत तेच की कॉलेजचं अॅन्युअल फंक्शन होतं आणि आपल्याला एक खुजली असते ना की नमन नटवरा म्हणतोच, पंचतुंड म्हणतोच, पण आपण असं करूयात ना की काहीतरी वेगळं करून कॉलेजमध्ये ऐकूयात की हे घेता येईल का. सो मी ते मधुसूदन जोशींचे शब्द होते ते नमन तुला प्रथमेशा. मधुसूदन जोशी म्हणजे तुम्हाला सांगायचं तर पल्लवी जोशीचे वडील. अच्छा, इंटरेस्टिंग. ओके. सो परत तेच की आपल्याकडे लिरिसिस्ट सुद्धा
खूप लोकांना अरे, ते तर जाऊ दे. नाही, नाही, हेच होतं की आता हे दुःख तुम्ही लिरिसिस्ट आहात त्यामुळे तुम्हाला माहितीये. सो प्रत्येकाचं हे दुःख आहे. क्रेडिट हे खूप महत्वाचं दुःख आहे आपल्याकडे. सो मधुसूदन जोशींनी लिहिलेलं गाणं तुम्हाला सांगायचं तर पटकन असंभव गाणं आहे ना, टायटल सॉन्ग, हो, ते असंभव गाणं मधुसूदन जोशींनी लिहिलेलं आहे. परत असंभवचीच मजा ते कंपोज केले स्वप्नील बांदोडकरनी, हे सुद्धा लोकांना माहिती नाही. सो स्वप्नील बांदोडकर अतिशय अप्रतिम संगीतकार सुद्धा आहे. हो का? आता मागे रिलीज झालेली काश्मीर फाईल्स हा हिंदी सुपर डुपर सिनेमाचं म्युझिक स्वप्नील बांदोडकरचं होतं. हो. सो मधुसूदन जोशींनी लिहिलेली ही नांदी होती आणि मी ती कंपोज केलेली आणि आम्ही कॉलेजमध्ये बसवली आमच्यात आणि ऐकवली. सर आम्हाला ही एक जुनं गाणं मिळालंय पण छान आहे, आम्ही हे करू का असं सांगितलं मुद्दा. आम्ही केलं हे सांगितलं नाही. आणि सगळे पुढे बसलेले सगळे सिनियर सर होते, अरे छान आहे हे करा ना. मग सांगितलं की आम्ही केलंय. वा. सो तिथून सुरुवात झाली की आपण कंपोज पण करू शकतो की. आणि मस्त. म्हणून हे माझं पहिलं गाणं. आणि तुला आठवतंय त्यातलं काही आम्हाला ऐकवशील? अगदी थोडंफार आठवत असेल तरी. हो, नाही नमन तुला प्रथमेशा, नमन तुला प्रथमेशा रे, जगत पित्या जगदीशा रे, जगत पित्या जगदीशा, नमन तुला प्रथमेशा रे, नमन तुला प्रथमेशा, असा मुकडा होता त्या गाण्यात. सो ते गायलंय पुण्यातलीच माझी मैत्रीण मुक्ता जोशी म्हणून आणि श्रीरंग भावे मुंबईचा. या दोघांनी ते गायलंय. अनिकेत दामलेनी ते अरेंज केलंय. सो माझा मित्र अमेय ठाकूर देसाई म्हणून त्यांनी तबला, आम्ही घरात 4 गाद्या लावून मध्ये बसवून त्याला कसं अकॉस्टिक आणता येईल असं करून ते रेकॉर्ड केलंय. आणि ते गाणं आम्ही पहिलं युट्यूबवर रिलीज केलेलं. म्हणून मी तेच म्हटलं की आता ते ऐकताना असं वाटतं की अरे मी ते अजून छान करू शकलो असतो रे, पण ते केले तेव्हा इन्व्हेस्ट त्याचा. मग असं होतच प्रत्येक वेळेला आपण ऐकताना की अजून छान करू शकतो. म्हणून त्यासाठी निर्माता लागतो चांगला, त्यासाठी निर्माता लागतो. पण तोच खरा स्ट्रगल आहे की निर्मात्याला ते आवडणं. निर्माता नेहमी हे बघत असतो की यातनं मला माझा पैसा लावलेला परत कसा मिळेल. ऍक्च्युअल पण मी म्हणजे मी मगाशी दुःख सांगितलं त्याप्रमाणेच एक पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा सांगेन नवीन संगीतकारांसाठी की काही लोक आहेत आपल्याकडे, जसं सागरिका मॅम असतील, सागरिका चॅनलच्या, अवधूत गुप्तेंचं एकविरा म्युझिक म्हणून आलंय, व्हिडिओ पॅलेस नानूभाई असतील. सो अशी काही चांगली लोक पण आहेत की जेन्युअनली चांगलं म्युझिक, स्मृतिगंध असेल, सो जे चांगलं म्युझिक प्रमोट करतात. म्हणजे मी माझं पहिलं गाणं जे दुसऱ्यांनी प्रोड्यूस केलं ते सागरिकासाठी होतं. सो म्हणजे आपण निर्मात्याकडे जाताना काय हेतूने जातो की बाबा एक वेळ मला पैसे नको देऊ चालेल, पण मला ना ते गाणं माझ्या ड्रीम गायकांकडून गाऊन घे. आपल्याकडे काय राहतं, आयुष्यभर गाणं राहतं ना, कारण त्याच्यातून मिळालेली अमाऊंट पुढच्या 2 महिन्यात कदाचित संपून पण जाईल, पण गाणं हे लाईफ टाईम राहणार आहे. म्हणून माझा नेहमी हा हट्ट असतो की मला एक वेळ 2 गोष्टी कमी मिळतात किंवा मिळालेल्या बजेटमध्ये ना मी तुम्हाला गाणं चांगलं करून दे, मला त्याच्यातून काय मिळायचं ते मी बघेन पुढे, पण त्यासाठी तुम्ही ऍटलिस्ट चांगला गायक घ्या, चांगले वादक घ्या, तो ते प्रोडक्ट चांगलं होऊ दे. आणि मी म्हटलं तसं की हे काही प्रोड्युसर्स आहेत आपल्याकडे चांगले की जेन्युअनली चांगलं म्युझिक प्रमोट करतात. आणि तुम्ही बघाल तर सागरिका म्हणजे अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर हे तिघे लॉन्च ऐका दाजीबा आणि गालावर खळी वगैरे या गाण्यांपासून झाले. सो एकीकडे हे पण आहे की नॉन फिल्म म्युझिक पुढे आणण्यामागे सुद्धा आपली मराठी लोकच आहेत. आणि कांदे पोहे सारखं गाणं सुनीती तिच्या लाईव्ह इन कॉन्सर्टमध्ये गाते, म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मराठीसाठी ती खूप की मराठी नॉन फिल्म म्युझिक करणारे इतके चांगले म्युझिक डिरेक्टर, सिंगर्स आपल्या मराठीत आहेत. आणि आमच्या पिढीचं भाग्य की ते आज आम्ही त्यांच्याबरोबर काम करू शकतोय आणि ते तितकेच कॉपरेटिव्ह आहेत. मी जसं म्हटलं की हरिहरनजी सुरेशींची पिढी जितकी पंक्च्युअल आहे तितकेच हे सुद्धा प्रेमळ आहेत. मी तुझा मोठा भाऊ आहे, सो मी गाणार तुझं गाणं इतक्या हक्कानी म्हणून सुद्धा प्रेमाने ते आपल्यासाठी गाणारे आणि असे लोक आहेत. सो यांच्यामुळेच कदाचित आपली इंडस्ट्री तरुण आहे आणि नवीन संगीतकारांना माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा असे गायक मिळोत,
असे आर्टिस्ट मिळत, असे प्रोड्युसर्स मिळत की त्यांचं छान छान म्युझिक लोकांपर्यंत येऊ आणि चांगला श्रोतृवर्ग मिळो की त्या गाण्याला छान ऐकेल. कारण आजच्या काळात माउथ पब्लिसिटी हीच खरी उरली आहे. म्हणजे खरा दिसण्यासाठी सोशल मीडिया असला तरी आपण जसं म्हणतो की अरे मी इकडे जेवण आलो, जेवण छान होता, कदाचित त्या हॉटेलचं तुम्हाला सोशल मीडियावर काही मिळणार नाही पण तिथलं फूड खरंच छान असेल. तसं गाण्याचं पण आहे की मी हा पिक्चर बघून आलो किंवा अरे मी ना एक गझल ऐकली रे, ती खूप ऐकलेली नाही. अशी कित्येक गाणी सुरेशजींची पण असतील किंवा स्वप्नीलची पण असतील की ही गाणी ऐकलीच नाही आहेत पण ती खरंच छान आहे. सो ते आपलं श्रोता म्हणून काम आहे, लिस्नर म्हणून काम आहे की आवडलेली गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि ते मी या पॉडकास्टच्या निमित्ताने सांगेन की ते करा तर म्हणजे जसं कौशलदादांनी मागे सांगितलं की मराठी टिकण्यासाठी मराठी शाळा, मराठी माणसं किंवा मराठी पण सगळं मराठीतून करणं जितकं गरजेचं आहे तसंच गाण्याचं आहे की चांगली गोष्ट लोकांपर्यंत शेअर करा. शेअर करा म्हणजे मी सांगायचं म्हणून ते शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा असं सांगत नाही आहे. जेन्युइनली की तुम्हाला एखादी गोष्ट आवडली ना तर ती तुम्ही तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवा, तरच ती पसरेल, तरच त्या थेंबाचा समुद्र होईल, नाही तर काही होणार नाही. क्या बात आहे. इतकं छान पॉईंटवरती तू आणून सोडलायस हा पॉडकास्ट. जेन्युइनली आपण इथे, कारण तुझ्यामध्ये मला अजून एक 4-5 पॉडकास्ट तरी सहज दिसत आहे पण आता आपण हा पॉडकास्ट खूप मोठा होऊ नये म्हणून थांबू. तू इतकं सुंदर संगीत करतोयस, तू इतकं छान, एक तुझा मेसेज काय असेल जेव्हा तू जेव्हा काहीतरी डिलिव्हर करतोस, तेव्हा काहीतरी देतोस, तेव्हा त्यात काय मेसेज द्यायचा प्रयत्न करतोस? व्हॉट इज युअर मेसेज टू वर्ल्ड? जे आपण इतके वर्ष ऐकत आलोय, मी तुम्हाला म्हटलं तसं की आज देखील आपण शिवकल्याणराजा का ऐकतो तर त्याच्यात खरंच काहीतरी आहे. प्रत्येक कलाकाराला मी माझ्या बायकोबरोबर किंवा माझ्या आईबांबरोबर नेहमी हे शेअर करतो की बाबा मला ना असं एक गाणं बनवायचं आहे किंवा अशी गाणी बनवायची आहेत जी लोक, मला आता मी दुःखात आहे ना तर मी हे गाणं आहे. आपलं असतं असं प्रत्येकाचं की सिच्युएशनल बेसिस खूप गाणी असतात की मला वाईट वाटतंय ना तर मी हे गाणं लावून बसेन. सो मी गेल्यानंतर देखील माझी लोकांनी यासाठी आठवण काढावी की मी या सिच्युएशन मध्ये आहे ना तर मला प्रणवचं हे गाणं ऐकायचं, म्हणजे त्यासाठी मला म्युझिक करायचंय की आपण असो नसो आपल्याला लोकांनी आर्टमुळे ओळखावं. कदाचित ते प्रणवचं गाणं आहे म्हणून नाही ओळखावं पण मला ते गाणं ऐकायचंय की मी आज ह्याच्यात आहे ना, मला ते गाणं ऐकायचं. ही खरी माझ्या आई वडिलांना, आत्तापर्यंत ज्या गुरूंकडून मी शिकलोय त्यांना, किंवा जे रसिक माझ्यावर प्रेम करून माझं गाणं ऐकतात त्यांना, किंवा मेन म्हणजे संगीताला, ती माझी आदरांजली असेल की माझं गाणं लक्षात राहावं लोकांचं. क्या बात आहे प्रणव. हा होता आजचा पॉडकास्ट. कसं वाटतंय, काय वाटतंय MLM सोबत काम करून, पॉडकास्ट करून? मस्त. बेसिकली थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. कारण आपण ह्या चर्चा असतात ना घरात रोज करत असतो किंवा मित्रांबरोबर केल्यात तर ती एक दिवस गंमत वाटेल, 4 दिवसांनी मित्र म्हणतील अरे हा फ्रस्ट्रेट झालाय रे पण हे फ्रस्ट्रेशन नाही आहे बरं का. हे जेन्युइनली की या पॉडकास्टच्या निमित्ताने ही गोष्ट मला बोलता आली. कदाचित परत तेच की हे किती लोक बघतील वी नेवर नो, पण जास्तीत जास्त लोकांनी बघा. ह्याच्यामध्ये सुद्धा एक तळमळ आहे संगीताप्रती, कलेप्रती आणि येणाऱ्या कलाकारांसाठीची. सो जास्तीत जास्त लोकांनी हा पॉडकास्ट बघा आणि आम्हाला दादा सुद्धा जेन्युइनली येणाऱ्या लोकांसाठी हे अपकमिंग लोकांसाठी हे कार्य किंवा हे पॉडकास्ट करतायत तर त्यांना आपण जास्तीत जास्त लोकांनी बघून सपोर्ट करू. थँक्यू सो मच प्रणव. हा होता आजचा पॉडकास्ट. थँक्यू सो मच. आपल्या कलाकारांना सपोर्ट करण्यासाठी MLM म्हणजेच म्युझिकल लिरिकल अँड मॅजिकलला सबस्क्राईब करा.